नमस्कार. शिक्षणासाठी सरकारी मदत मिळावी अशी आशा अनेक विद्यार्थी आणि पालकांना असते, नाही का? पण याच आशेचा फायदा घेऊन एक मोठा घोटाळा सध्या खूप पसरतोय. आणि तो म्हणजे एज्युकेशन ग्रँट फ्रॉड. तर मग यापासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं? चला, आज आपण हे सविस्तरपणे समजून घेऊया. गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मंजूर झाली आहे. हा मेसेज बघून कोणालाही आनंद होईल. पण थांबा, हाच तो मेसेज आहे, हेच ते आमिष आहे जिथून फसवणुकीच्या खेळाला सुरुवात होते. खरं तर आजकाल SMS किंवा व्हॉट्सॲपवर असा मेसेज येणं खूप कॉमन झालं आहे आणि म्हणूनच याबद्दल आपण सगळ्यांनी जास्त जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवली पाहिजे, असा कोणताही मेसेज हा एक धोक्याचा इशारा आहे. हा एक पक्का स्कॅम आहे जो खास करून विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजेला टार्गेट करतो. चला, आता आपण जरा खोलात शिरूया आणि बघूया की हे घोटाळेबाज नक्की काम करतात तरी कसे. एक खोटा आश्वासन कसं पाहता पाहता मोठ्या आर्थिक नुकसानीत बदलतं ते आता आपण पाहू. या घोटाळ्याचे अगदी ठरलेले टप्पे असतात. पहिला टप्पा असतो आमिष दाखवण्याचा, म्हणजे स्कॉलरशिप मंजूर झाल्याचा मेसेज येतो. मग येतो दुसरा टप्पा, जिथे रजिस्ट्रेशन किंवा प्रोसेसिंग फीच्या नावाखाली थोडेसे पैसे मागितले जातात. तिसरा टप्पा तर सगळ्यात धोकादायक असतो. इथे स्कॉलरशिपचे पैसे पाठवण्यासाठी बँक किंवा UPI डिटेल्स मागितले जातात. आणि मग काय, शेवटच्या टप्प्यात पैसे मिळताच हे घोटाळेबाज गायब होतात. फोन बंद, संपर्क बंद, आणि स्कॉलरशिप ती तर कधीच मिळत नाही. आता मनात प्रश्न येतो की लोक इतक्या सहज याला बळी कसे पडतात. याचं कारण असं आहे की हे घोटाळेबाज काही खास युक्त्या वापरतात, ज्यामुळे त्यांचं खोटं बोलणं अगदी खरं वाटायला लागतं. विश्वास जिंकण्यासाठी हे लोक खूप हुशारीने काम करतात. बघा, गव्हर्नमेंट स्कॉलरशिपसारखी अधिकृत वाटणारी नावं वापरतात. कधीकधी तर बनावट वेबसाईट किंवा खोटी ID कार्डसुद्धा तयार करतात. त्यांना बरोबर माहीत असतं की विद्यार्थ्यांना पैशांची गरज आहे आणि ते घाईत आहेत. याच गोष्टीचा ते फायदा घेतात. आणि हो, SMS किंवा व्हॉट्सॲपवरून संपर्क साधल्यामुळे सगळं काही खूप सोपं आणि खरं वाटतं. पण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही, कारण ह्या फसवणुकीपासून वाचण्याचे काही सोपे आणि एकदम प्रभावी मार्ग आहेत. चला तर मग बघूया की हा सापळा ओळखायचा कसा आणि त्यापासून लांब कसं राहायचं. हे घोटाळेबाज काय खोटं बोलतात आणि सत्य काय आहे यातला फरक नीट समजून घेऊया. ते म्हणतील, अहो, स्कॉलरशिपसाठी फक्त एक छोटीशी प्रोसेसिंग फी भरा. पण सत्य हे आहे की मी पुन्हा सांगतो, कोणत्याही अधिकृत सरकारी स्कॉलरशिपसाठी 1 रुपयाचीही फी लागत नाही. ते एक विचित्र लिंक पाठवून म्हणतील, इथे पटकन अप्लाय करा. नाही, अर्ज करायचा असेल तर नेहमी फक्त नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल म्हणजे NSP किंवा राज्याच्या अधिकृत पोर्टल्सवरूनच करायचा असतो. सुरक्षित राहण्यासाठी हे 4 सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवा. 1. स्कॉलरशिपसाठी कधीही कोणालाही पैसे देऊ नका. 2. अर्ज करण्यासाठी फक्त आणि फक्त अधिकृत सरकारी वेबसाईट्सचाच वापर करा. 3. पैशांसंबंधी आलेल्या कोणत्याही अनोळखी SMS किंवा व्हॉट्सॲप मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आणि 4. जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, मनात थोडी जरी शंका आली तर थेट आपल्या शाळा किंवा कॉलेजच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा. ही माहिती फक्त स्वतःजवळ ठेवू नका. या माहितीला, या ज्ञानाला आपण सगळ्यांनी मिळून समाजासाठी एक सुरक्षा कवच बनवू शकतो. एक गोष्ट लक्षात असू द्या, शिक्षणाच्या नावाखाली होणारे हे घोटाळे खूप वेगाने वाढत आहेत आणि अशा परिस्थितीत आपली जागरूकता हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. म्हणून ही माहिती किमान एका विद्यार्थ्यासोबत आणि एका पालकासोबत नक्की शेअर करा. आपला एक छोटासा शेअर कोणाचं तरी मोठं आर्थिक नुकसान टाळू शकतो. अशा अनेक फसवणुकीच्या प्रकारांपासून सुरक्षित राहण्यासाठी आपलं चॅनल सुरक्षित भारत सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे अशी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचत राहील.